हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन, अध्याय 18, श्लोक क्रमांक 21, भाग 2. ढगाचा आधार लुप्त झाला की त्यामधून पाऊस खाली पडतो. फळाला झाडाच्या देठाचा आधार मिळेनासा झाला की फळ खाली पडते, परंतु हवा खाली पडू शकत नाही, कारण ती आधाररहित असते. आपण जीवन असे आधाररहित जगले पाहिजे. कोणाच्याही आधाराने मिंदे होऊन जगू नये. ते सत्य आणि मुक्त जीवन असते. स्वच्छंद, निर्वासना आणि निरालंब स्वाभाविकच स्वच्छंद असतो. स्वच्छंद याचा अर्थ स्वचा छंद उमजून स्वच्या इच्छेने, स्वच्या इच्छेसाठी जगून त्या जगण्याचा कैवल्यानंद घेणे. स्व याचा अर्थ स्वतःच्या इच्छेने, आत्म्याच्या इच्छेने जीवन जगणे. इतरांच्या इच्छेने जीवन जगणे म्हणजे बंधन आणि त्याही पुढे गुलामगिरी असते. ती भौतिकात आणि उपभोगात अडकविणारी असते. त्याचे भोग निर्माण होतात. यात इतरांच्या इच्छा आपल्या श्रमाने पूर्ण होतात. त्यांचा मतलब झाला की आपल्या वाट्याला फक्त उपेक्षा येते. स्वच्छंद स्वसाठी जगतो. असा ज्ञानी देहाच्या छंदासाठी जगत नाही. तो देहाला जगण्यासाठी आणि जगण्यापुरतेच अन्न, वस्त्र, निवारा पुरवतो आणि त्याच्यापासून अलिप्त असतो. तो मनाच्या छंदासाठी जगत नाही, कारण मन अवास्तव असते हे तो जाणतो. त्यामुळे तो मनाला अजिबात महत्त्व देत नाही. तो आत्मेच्छा जाणतो की या मानवी देहाची एकमेव उपयुक्तता म्हणजे आत्मप्राप्तीसाठी प्रयत्न करणे आणि या जन्म मृत्यूच्या जाळ्यातून याच जन्मी मुक्त होणे. त्यासाठी स्वच्छंद जगतो आणि त्या जगण्याचा मुक्त कैवल्यानंद घेतो. बंधनमुक्त, जो निर्वासना आहे, निरालंब आहे, स्वच्छंद आहे, तो बंधनमुक्त आहे. बंधनमुक्त याचा अर्थ काही तोडायचे आणि मुक्त व्हायचे असे नाही, कारण तोडायला मुळातच कसलेही बंधन नसते. बंधन हा मनाचा खेळ आहे. जो निर्वासना असतो त्याला सहजच वासनांचे बंधन नसते. जो निरालंब असतो त्याला स्वाभाविकच कोणाच्याही बंधनाचे बंधन नसते. जो स्वच्छंद आहे त्याला जरासुद्धा कोणाच्याही इच्छांचे बंधन नसते. एक होऊ शकते की त्याला स्वतःचीच बंधने असू शकतात. आपण स्वतःला जाणलेले नसते. आपल्याला स्वची ओळख नसते. त्यामुळे आपण अनेक प्रकारच्या गैरसमजुतीने बंधनात अडकतो. आपल्याला जर 4 जण म्हणाले की आपण आजारी असल्यासारखे दिसत आहात, तर असे ऐकून आपल्याला आजारी झाल्यासारखे वाटू लागते. कोणी आपल्याला सुंदर म्हणाले की आपल्याला आपण सुंदर असल्याचा भास होतो. कोणी आपल्याला ज्ञानी म्हणाले की आपण लगेच शिष्टासारखे वागायला सुरुवात करतो. यावर एकमेव उपाय पुढे सांगितला आहे. नियतीच्या इच्छेने वाळलेल्या पानाप्रमाणे आचरण करावे. एक ऋषी ज्ञानप्राप्तीसाठी अनेक वर्षे उपासना करत होता. एक दिवस तो शांत बसलेला असताना समोरच्या झाडाचे एक सुकलेले वाळलेले पान हेलकावे घेत खाली येऊ लागले आणि अचानक ते पूर्वेला जाऊ लागले. तोच ते उंच उडू लागले. काही वेळात ते खाली येऊ लागते आणि जमिनीवर विसावले आणि काही क्षणात ते दूर दूर जाऊ लागेल आणि दिसेनासे झाले. हे सर्व पाहून आणि जाणून ऋषी आनंदाने गरजला की मला ज्ञानप्राप्ती झाली. मी आत्मज्ञानी झालो. वासनारहित आधाराशिवाय स्वच्छंद बंधनमुक्त जीवन जगण्यासाठी स्वतःचे आचरण नियतीच्या मर्जीवर सोपवून द्यावे. आपण नियतीच्या इच्छेने जगू नये, तसा प्रयत्नही करू नये, तर तसे ते आपोआप व्हावे. नियती काय करत आहे याचा विचारही करू नये. ती जे करत आहे
तेच योग्य आहे हे उमजून नियतीला फक्त साथ द्यावी. तिच्या विरुद्ध काहीही करू नये. येथे फायदा, नुकसान, सुख, दुःख, पाप, पुण्य याचा मेंदूला स्पर्शही होऊन देऊ नये. जे होत आहे ते होत आहे. आपण केवळ ते साक्षी राहून अवलोकन करायचे आहे. निसर्ग जे देत आहे त्याचा मुक्त आनंद घ्यायचा आहे. वाळलेले पान हवेबरोबर वाहते तसे आपण नियतीसह यात्रा करत असायचे आहे. हरिओम.